नागपुर में ऑपरेशन थंडर के तहत बड़ी कार्रवाई। नशे के खिलाफ चलाए जा रहे विशेष अभियान ऑपरेशन थंडर के तहत नागपुर पुलिस की यूनिट क्रमांक 4 ने बड़ी कार्रवाई करते हुए 10 ग्राम एमडी मेफेड्रॉन पाउडर और एक मोबाइल फोन जब्त किया है। यह कार्रवाई 11 फरवरी 2026 की शाम करीब 7:10 से 8:40 के बीच वाटोड़ा पुलिस थाना क्षेत्र के राजनगर स्थित स्वामी नारायण मंदिर के पास की गई। गश्त के दौरान पुलिस को एक युवक संदिग्ध अवस्था में दिखाई दिया। पीछा कर तलाशी लेने पर उसके पास से लगभग 1 लाख रुपए कीमत का एमडी ड्रग्स और करीब 20,000 रुपए का वीवो IQ 300 प्लस मोबाइल बरामद हुआ। गिरफ्तार आरोपी की पहचान मोहम्मद नियाज मोहम्मद शमशुल अंसारी के रूप में हुई है, जो राजनगर का निवासी है, जबकि उसका साथी फैजल शेख निवासी शिवनकर नगर नंदनवन फरार बताया जा रहा है। पुलिस ने मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है और शहर में नशे के कारोबार पर सख्ती जारी रहने की बात कही है। फिलहाल इस मामले में क्या है आपकी राय, हमें कमेंट करके जरूर बताएं। दिनांक 11 फरवरीला जेव्हा आमचे कर्मचारी आणि अधिकारी पेट्रोलिंग करत होते त्या दरम्यान माहिती भेटली की व्यक्ती नामे मोहम्मद नियाज मोहम्मद शमशुल राहणार वाठोडा याच्याकडे एमडी आहे किंवा हा विक्री करतो असं जेव्हा आपण तिथं प्रत्यक्ष घटनास्थळी गेलो आणि चेक केलं तर त्याच्याकडे एमडीची एक पॅकेट आणि त्याचा मोबाईल मिळून आला। त्याला चेक केलं असं ते आणि त्याला सविस्तर विचारलं तर त्यामधलं पाहिजे आरोपी आहे आरोपी फैजल शेख आहे, राहणार शिवनगर वाठोळा हा पण आहे, हा पाहिजे आरोपी आहे। चेक केलं असता त्याच्याकडे जवळपास 10 ग्राम एमडी आणि एक मोबाईल भेटला आणि तो लहान लहान पुड्या विक्री करून विकत होता। ही संपूर्ण कारवाई माननीय CP सर डॉक्टर रवींद्र सिंगल सर, जॉइंट CP सर रेड्डी सर, क्राईम सर श्री परदेशी सर, DCP श्री माखने सर, ACP श्री पाटील सर यांच्या मार्गदर्शनामध्ये युनिट 4चे संपूर्ण स्टाफने संपूर्ण अधिकारी श्री बारंगे, श्री अरवेली आणि संपूर्ण स्टाफ आणि त्यामध्ये महत्वाची भूमिका ASI नाजीर शेख यांनी बजावलेली आहे आणि पुढील काम सुरू आहे। वाटोळ्याच्या हद्दीत श्री स्वामीनारायण मंदिराजवळ एक मोकळं मैदान आहे आणि त्याच ठिकाणी तो तिथे निर्जन स्थळी थोडं बसलेला आहे, हे ज्या कमी आहे तिथे आणि त्याच ठिकाणी मिळून आला ना हा जो फैजल शेख आहे त्यांनी सांगितलं का फैजल शेख कडून त्यांनी विकत आणलेलं होतं आणि हा नंतर जे पिणार आहे त्यांना विकत होता। फैजल शेख सध्या वॉन्टेड आहे, त्याच्या शोध घेणं सुरू आहे। बरोबर आहे, आरोपी मोहम्मद नियाजवर एक गुन्हा आहे 2018चा 395चा आहे सध्या आणि त्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही गुन्हे त्याच्यावर नाही।